तर मंडळी, तुम्ही जीवनामध्ये भरपूर सारे पदार्थ खाल्ले असतील, परंतु हा पदार्थ थोडा वेगळा आहे, थोडा भन्नाट आहे. याचं नाव आहे पोपटी. तर चला बघूया. तर मंडळी, आता फायनली आपण प्रोसेस बघणार आहोत की कशी पोपटी तयार होत असते. थंडी जास्त आहे म्हणून शेकोटी लावलेली आहे आणि मसाले वगैरे आहेत. तर चला, दादांनी आता मटण वगैरे घेतलेलं आहे. मटण नाही, सॉरी, हे चिकन आहे आणि आपण याला बनवतोय पत्राच्या डब्यामध्ये. युजली मटक्यामध्ये बनतं, पण सध्या ते अवेलेबल नाहीये. तर चला, काही विषय नाहीये. आता हे बघू शकता, याच्यामध्ये आहे शेंगा, मका, हे या डिशचे मूळ पदार्थ आहेत आणि हे मसाले वगैरे, अंडी वगैरे ठेवलेली आहेत. तर चला भावांनो, आता काय करतील मी तुम्हाला पुढे दाखवतो. आता हे मसाला मिक्स करणार आहेत ह्याच्यामध्ये. हे रॉ चिकन आहे, त्याच्यामध्ये मसाले वगैरे मिक्स करणार आहे आणि हा आहे पोपटीचा स्पेशल मसाला जो दादांनी आणलेला आहे. आणि हा आहे ओवा. हे स्पेशली ऍड केलं जातं, ह्याचा एक वेगळा फ्लेवर असतो. तर आता वेगळे मसाले चालू आहेत. पहिलं आपण लाल तिखट वगैरे सगळं टाकतात, ते लाल तिखट, ओवा वगैरे टाकतील आणि त्यानंतर मग आपला स्पेशल मसाला जो आहे तो टाकतील. तर खरंच खूपच व्हेरायटीवाली डिश आहे. याच्यामध्ये सर्वच काही टाकलं जातं, चिकन पण, अंडी पण, आणि खरंच खूप भारी डिश आहे. तर आता मिक्सिंग वगैरे करतात हे सर्व मसाल्यांची एकदम प्रॉपरली. आता त्यानंतर आता टाकतील पोपटीचा मसाला जो दादांनी बाहेर बाजारातून आणला होता. आता तुम्ही व्हिडिओला पॉज करून हा मसाला कोणता आहे तो बघू शकता आणि परचेस करू शकता जर तुमच्या इथं अवेलेबल असेल तर. हा खास मसाला आहे, खास ह्याच्यासाठी तो गरजेचा असतो. तर ह्याला आता दादांनी स्प्रिंकल केलेले आहे. आता मस्तपैकी याला मिक्स वगैरे करतात, हे एकच नंबर व्हाय खतरनाक. आणि आता पुढे बघू आपण आता काय काय आहे, काय काय नाही. आणि आता भावांनो, तुम्ही बघत असताल दादांच्या हातामध्ये एक पाला आहे. तर त्या पाल्याला म्हणतो आपण पामरूटचा पाला. याचा वापर काय असतो की आता आपण चिकन वगैरे, चिकन, शेंगा, मक्का हे सगळं आता आपण त्याच्यामध्ये टाकणार त्या कंटेनरमध्ये आणि त्याच्यावरती हा पाला ठेवून मस्तपैकी कुक केला जाणार. तर मस्त आहे. तर भावांनो, जसं मी बोललो, पहिलं आपण कंटेनरमध्ये चिकन, मक्का, शेंगा हे सगळं आपण टाकणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यावरती हा पाला जाणार आहे. तर बघू शकता, चिकन वगैरे मॅरिनेटेड म्हणण्यापेक्षा जे मसाला लावलेलं चिकन आहे ते आता आपण त्या कंटेनरमध्ये टाकतात ते दादा आणि प्रॉपरली अरेंज करतात याला, म्हणजे एकदम सिस्टमॅटिक मॅनरमध्ये की एकदम चांगली पोपटी झाली पाहिजे. तर काय विषय नाही. आता जे शेंगा वगैरे ते पण टाकतील. आता एकच नंबर, एकदम युनिक डिश आहे, खास कोकणामध्ये प्रसिद्ध आहे, प्रचलित डिश आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मस्त एकदम, गावाकडं लोक खूप खातात ही डिश. तर चला भावांनो, आता अजून त्याच्यावरती चिकन वगैरे ठेवतात. ते प्रॉपरली लेअर बाय लेअर ह्याला बनवलं जातं, एकदम प्रॉपरली याचा टेस्ट एनहान्स केला जातो. तर खरंच खूप नवल गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, भारी गोष्ट आहे. तर चला भावांनो, आणि आता याच्यामध्ये अंडी पण टाकतात. ते अंडी म्हणजे ह्याला काय, आपण तुम्हाला वाटलं असेल लय जणांना की फ्राय वगैरे करून याच्यावरती असं टाकतात, तसं नाहीये. डायरेक्ट ह्याच्यामध्ये अंडी टाकली जातात, त्याच्यामध्ये प्रॉपरली जे बॉईल होतात आणि मग एक वेगळा टेक्स्चर येतो त्याला. तर खरंच चांगली गोष्ट आहे. आता शेंगा वगैरे टाकतील. शेंगा म्हणजे त्याच्यावरती अशी लेअर करतील त्यांना प्रॉपरली. बघा आता कसं करतात ते मसाल्यांचा जो टेक्स्चर वेगळा असतो. म्हणजे मी नॉनव्हेज खात नाही, परंतु जसा मला फीडबॅक भेटलाय तसं मला कळतंय की भाई खतरनाक काहीतरी एकदम बेस्ट विषय आहे. तर ठीक आहे भावांनो, आता जो पाला आहे पाल्याला याच्यावरती चढवतील. तर पाला घेतात ते, अरे कुठे, हा पाला आहे. आता हा ह्याला म्हणतो आपण पामरूटचा पाला, जसं मी बोललो. आता याला प्रॉपरली तोडतात ते आणि आता ह्याच्यामध्ये आपण ह्याला स्टफ करू. तर बरोबर आता पाल्याला घेतलेलं आहे. हे बघा भावांनो, आता प्रॉपरली पाला वगैरे याच्यामध्ये प्रॉपरली स्टफ केला, जसं मी तुम्हाला सांगितलं. प्रॉपरली आता याला लावलेलं आहे आणि आता फायनली सर्व काही सामग्री टाकून, म्हणजे अंडी, शेंगा, हे जेवढं पण होतं ते सर्व काही टाकून आता प्रॉपरली डब्याला पॅक केलेलं आहे. आणि आता आपण याला पाठवणार आहोत कुकिंगच्या प्रोसिजरसाठी. प्रोसिजर म्हणजे आता याला बनवायला पाठवून देऊ. तर चला. तर चला मित्रांनो, फायनली जी आपली पोपटी आहे ती रेडी झालेली आहे आणि खरंच मस्त दिसतीये. म्हणजे मी एक शाकाहारी आहे आणि तरी सुद्धा याचं मी कौतुक भरभरून करतो आणि आशा करतो की तुम्हाला व्हिडिओद्वारेच खमंग वास येत असेल. तर चला भावांनो, ही रेडी झालेली आहे आणि आजच्या व्लॉगसाठी एवढंच. तुम्ही बघू शकता किती भारी दिसती. तर चला, आजच्या व्लॉगसाठी एवढंच. आशा करतो आवडला असेल तर भावांनो लाईक करा आणि तुमचा भाऊ या क्षेत्रामध्ये नवीन आहे तर सबस्क्राईब करा भावांनो. तर चला भावांनो, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.